25 तारखेला अचानकपणे माझं इन्स्टा अकाउंट म्हणजे खरं तर सोशल मीडिया म्हणजे गेले आता काही वर्षांपासून मी सोशल मीडियावरती आम आदमी पार्टीचा प्रवक्ता झाल्यापासून अनेक जनतेचे प्रश्न, मग ते राजकीय प्रश्न असो, सामाजिक प्रश्न असो, असे उचलत आलोय. आणि आत्ताही माहिती आहे तुम्हाला सर्वांना, ती अगदी मोदींचं जे काय महिला विधेयक संदर्भातले जे काही फसवाफसवी होती ती असेल, किंवा आत्ताची इथे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची चुकीची विधानं असतील, किंवा अगदी आमचा जो आपचा राघव चड्डा, इतर जे गद्दार बाहेर पडले पक्षामधनं, या सगळ्याच्या विरोधामध्ये सतत आवाज उठवत आलोय. परंतु गेल्या 25 तारखेला अचानकपणे माझं इन्स्टा हँडल जे आहे ते बंद करण्यात आलं. आणि त्याला कारण असं देण्यात आलेलं आहे की इंडियन गव्हर्नमेंटच्या एजन्सीजनी हे या प्लॅटफॉर्मवाल्यांना आदेश दिला आणि त्यामुळे हे अकाउंट बंद झालंय. खरं तर हे सगळंच म्हणजे एका अर्थाने बेकायदेशीर आहे. खरं तर मी संविधानाच्या चौकटीमध्येच आतापर्यंत आवाज उठवत आलो आणि त्यामुळे याच्या विरुद्ध आवाज उठवत राहणे काम आहे. यासाठी मी आपले ख्यातनाम वकील असीम सरोदे यांनाही मी विनंती केली. आज आम्ही त्या पद्धतीने पुढे जात आहोत. त्या संदर्भात लिगल कशा पद्धतीने ऍक्शन घेता येईल ते मला ते मदत करतात या संदर्भात. तर मुकुंद किर्दत सरांना सगळेजण ओळखतात महाराष्ट्रामध्ये की आप पक्षाचं काम करणारे एक विचारवंत राजकीय नेते म्हणून, आणि सातत्याने ते एक भूमिका मांडत राहिलेली आहे ती संविधानाची आहे. म्हणजे ते आप पक्षात नसते तरी तीच भूमिका त्यांनी मांडली असती जे आता ते मांडतात, आणि ती अत्यंत संविधानाला अनुसरून लोकशाहीला पूरक अशी भूमिका ते मांडत असतात. त्याच्यामध्ये अचानक भारत सरकारतर्फे अंडर सेक्शन 79(3)B इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टनुसार तुमचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलेलं आहे असं त्यांना कळवण्यात आलं 25 एप्रिल 2026 रोजी. आता खरं तर कोणाचे अकाउंट सस्पेंड करायचं असेल, सोशल मीडियावरचं अकाउंट बंद करायचं असेल तर त्यासाठी एक प्रक्रिया सांगितलेली आहे, आणि ती प्रक्रिया न करता म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो ती प्रक्रिया न करता, यांना आधी इन्फॉर्म न करता, त्यांना तुमचं अकाउंट सस्पेंड का करू नये असं कारणे दाखवा नोटीस न पाठवता त्यांचं अकाउंट बंद करणं हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे. ग्रीव्हन्स ऑफिसर मेटा प्लॅटफॉर्म्स यांना एक नोटीस पाठवलेली आहे. त्यानंतर डेजिग्नेटेड ऑफिसर इंडियन सायबर क्राईम मिनिस्ट्री ऑफ होम डिपार्टमेंट यांना नोटीस पाठवलेली आहे, आणि सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नवी दिल्ली या 3 ॲथॉरिटीजना आम्ही नोटीस पाठवतो आहे. आणि या नोटीसमधून आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की त्वरित त्यांचं अकाउंट रिस्टोर केलं पाहिजे, आणि त्यांच्या अकाउंटवर जी बंदी आणलेली आहे ती चुकीची आहे, आणि नाहीतर आम्ही कायदेशीर प्रक्रिया पुढची हायकोर्टात जाण्याची सुद्धा करू शकतो. ती करायला आम्हाला बाध्य करू नये अशी सुद्धा विनंती आपण याच्यामध्ये केलेली आहे. आणि एक प्रकारे भारत सरकारतर्फे बेकायदेशीरपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम जे केलेलं आहे ते चुकीचं असल्यामुळे मुकुंद किर्दत सरांचं इंस्टाग्राम अकाउंट त्वरित त्यांनी सुरू करावं, पूर्ववत करावं, आणि यानंतर कोणावरही अशी कारवाई करू नये असं मला वाटतं.